नमस्कार, जय महाराष्ट्र. आजच्या ठळक बातम्या. कुर्ला येथे सोमवारी रात्री बेस्ट बसचा मोठा अपघात झाला. भरधाव बेस्ट बसने दिलेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 49 पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती आहे. बेस्ट अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी वाहतूक विभागाचे मुख्य व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच या अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून 2 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. तसेच जखमींवर औषधोपचाराचा खर्च मुंबई महापालिका व बेस्ट उपक्रम यांच्यामार्फत केला जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमामार्फत देण्यात आली आहे. याच दरम्यान न्यायालयाने या अपघातातील बस चालक संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापुढची बातमी बघा. महायुतीचा खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही खात्यांसाठी आग्रही असून दुसरीकडे अजित पवारांनीही महत्त्वाच्या खात्यांसाठी जोर लावला असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री शिंदे हे गृह खात्यासाठी आग्रही असून सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या भेटीत यांनी या मुद्द्यावर जोर दिला. दुसरीकडे अजित पवारांनीही अर्थ खात्यासाठी आग्रहाची भूमिका मांडली असे सूत्रांनी सांगितले. द न्यू इंडियन एक्सप्रेसने शिवसेना नेत्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. गृह खात्याव्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांनी महसूल, नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती मागितली आहे. त्यांनी फडणवीसांना सांगितले की शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत 57 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे 11 ते 13 मंत्रिपदे मिळणे अपेक्षित आहे असे शिवसेनेच्या नेत्याने सांगितले. यापुढची महत्त्वाची बातमी बघा. आश्वासन आणि छाननी दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या लाभावरून निर्माण झालेल्या या वादावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना सुरू ठेवण्याच्या आणि आश्वासनानुसार वेतन वाढवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनर्विचार केला आहे. तथापि केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळतील हे सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त छाननी सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले. माजी महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेच्या अंमलबजावणीचे समर्थन केले आणि त्यांच्या कार्यकाळात प्रारंभिक पडताळणी करण्यात आली यावर भर दिला. पुढील कोणतीही छाननी केवळ तक्रारीपुरती मर्यादित असली पाहिजे, मोठ्या प्रमाणावर नाही असे त्या म्हणाल्या. त्यापुढची महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवस उलटून गेल्यानंतरही महायुती सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी होऊनही बरेच दिवस उलटून गेले तरीही सुद्धा महाराष्ट्रात मंत्रिमंडळ अस्तित्वात येऊ शकले नाही. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळात कोणकोणत्या चेहऱ्यांना संधी मिळू शकेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. यामध्ये काही जुन्या तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल असे राजकीय वर्तुळात मांडले जात आहे. पण असे असले तरी मंत्र्यांच्या नावाची यादी अजूनही जाहीर होऊ शकली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात समावेश होऊ शकेल अशा संभाव्य नावाची चर्चा सुरू आहे. आशिष शेलार, गिरीश महाजन, राहुल नार्वेकर, सुधीर मुनगंटीवार यांना महत्त्वपूर्ण भूमिका मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान कोकणातून रवींद्र चव्हाण, नितेश राणे आणि गणेश नाईक मंत्रिमंडळात असल्याची शक्यता आहे. मुंबईत संभाव्य उमेदवारांमध्ये मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर यांचा समावेश होऊ शकतो. तथापि लोढा यांचा समावेश केल्यास नार्वेकर कॅबिनेट पदापासून वंचित राहू शकतात असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यापुढची महत्त्वपूर्ण बातमी. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठासमोर ई-श्रम पोर्टल अंतर्गत पात्र ठरलेल्या स्थलांतरित कामगार आणि अकुशल मजुरांना मोफत शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याच्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. 9 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या मोफत रेशन वितरणावर सरकारला खडेबोल सुनावले. असे मोफत रेशन किती दिवस वाटणार? सरकार रोजगाराच्या संधी का निर्माण करत नाही? राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत 81 कोटी लोकांना मोफत किंवा अनुदानित रेशन दिले जात आहे. याचा अर्थ फक्त करदात्यांनाच सोडले जाते असं खंडपीठाने म्हटले आहे. यापुढची बातमी. अंकली, हरिपूर, सांगलीसह जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागात जाऊन आदित्य ठाकरे यांनी पुराचा आढावा घेतला. हरिपूर येथे आदित्य ठाकरे यांनी हळदीच्या पेवांची आणि नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. आदित्य ठाकरे म्हणाले की सांगली जिल्ह्याच्या महापुराचा मोठा फटका बसला आहे. शेतीसोबतच सामान्य जनतेचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. त्याचबरोबर पूरग्रस्तांना वाढीव मदतही मिळाली पाहिजे अशी आमची मागणी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी मी मांडणार आहे असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या वृत्तवाहिनीत.
तोपर्यंत जय महाराष्ट्र.